नमस्कार. आज आपण एका अतिशय खास भूमितीय आकाराबद्दल शिकणार आहोत. तो म्हणजे वर्तुळ. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात हा सममित आकार सगळीकडे बघायला मिळतो. मग ती गाडीची चाके असोत किंवा आपण वापरलेली नाणी असोत किंवा आपल्याला खेळायला आवडणारा चेंडू असो. या वर्तुळाबद्दल जाणून घेताना आपण त्याच्या वेगवेगळ्या भागांबद्दल जाणून घेऊया आणि त्यांना काय म्हणतात आणि त्याचा अर्थ काय याबद्दल समजून घेऊया. तर प्रत्येक वर्तुळाच्या अगदी मध्यभागी एक आरंभ बिंदू असतो. या स्थिर बिंदूला आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणतो. समजा आपण या मध्यबिंदूला बिंदू ए हे नाव दिले आणि आपण त्याभोवती एक वर्तुळ काढले तर आपल्याला अशा प्रकारचे केंद्रबिंदू असलेले वर्तुळ मिळालेले आहे. तुम्ही आपल्या आसपासच्या उदाहरणांमधून जसे की सायकलचे चाक किंवा गाडीचे चाक यांच्या मधोमध असलेला कणा किंवा ॲक्सेल आठवून बघा. तेच वर्तुळाचे केंद्र असते. यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. तर इथे आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात. जर आपण वर्तुळाच्या कडेवर बिंदू P घेतला आणि आपला केंद्रबिंदू आहे A, तर रेषा AP ही आपली त्रिज्या असेल. लक्षात ठेवा, एकाच वर्तुळावरील सर्व त्रिज्या या समान लांबीच्या असतात. म्हणजेच A या केंद्रबिंदूपासून मी आणखी इतर कितीही त्रिज्या काढल्या तर त्या सर्वांची लांबी ही समान असेल. यानंतर आपण आता पुढे जीवा पाहणार आहोत. तर वर्तुळाची जीवा म्हणजे काय? तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असं म्हणतात. जर आपण वर्तुळाच्या कडेवर बिंदू M आणि बिंदू N असे दोन बिंदू घेतले तर त्यांना जोडणारी रेषा ही जीवा असते आणि जीवा ही नेहमी वर्तुळाच्या आत असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि जेव्हा एखादी जीवा ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते तेव्हा तिला एक खास नाव मिळते आणि ते म्हणजे वर्तुळाचा व्यास. तर आपण या रेषेला BC असं नाव देऊया. तर व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा असते. तुम्ही इथे पाहू शकता की व्यास हा दोन त्रिज्यांनी मिळून बनलेला असतो, म्हणजेच तो त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. आणि सर्वात शेवटी आपण पाहूया स्पर्शिका. तर स्पर्शिका ही एक सरळ रेषा असते जी वर्तुळाला त्याच्या बाहेरील कडेवर बरोबर एकाच बिंदूत स्पर्श करते आणि ती वर्तुळाच्या आत जात नाही. ती फक्त एका बिंदूतून स्पर्श करून जाते आणि ज्या ठिकाणी ती वर्तुळाला स्पर्श करत आहे त्या बिंदूला आपण बिंदू T हे नाव देऊया. तर ही आपली स्पर्शिका आहे. खूप छान. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या विविध भागांबद्दल शिकलो आहोत. आपण त्याची पटकन उजळणी करून घेऊया. तर हे आहे आपले केंद्रबिंदू A आणि त्याभोवती आपण वर्तुळ काढूया. यानंतर आपण पाहिलेला पुढचा भाग म्हणजे त्रिज्या. तर त्रिज्या ही वर्तुळाचे केंद्र आणि वर्तुळाची कडा यांना जोडणारी एक रेषा असते आणि आपण त्या रेषेला नाव देऊया रेषा AP किंवा रेषा PA आणि ही झाली आपली वर्तुळाची त्रिज्या. त्यानंतर आपण पाहिले वर्तुळाची जीवा. तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा आणि आपण त्याला नाव दिले होते जीवा MN किंवा रेषा MN. त्यानंतर आपण पाहिला वर्तुळाचा व्यास. तर वर्तुळाचा व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा आणि याला आपण नाव दिले रेषा BC आणि हा आहे आपला व्यास. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिली वर्तुळाची स्पर्शिका, जी वर्तुळाला बाहेरून एका बिंदूत स्पर्श करणारी रेषा असते आणि ती ज्या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श करते त्या बिंदूला आपण बिंदू T असे नाव दिले. अरे वा, म्हणजे आपण इथे वर्तुळाबद्दल सुद्धा शिकलेलो आहोत आणि वर्तुळामधील वेगवेगळ्या भागांची सुद्धा नावं बघितली आहेत आणि त्यांची माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे वर्तुळ आपल्या सभोवताली सर्व ठिकाणी आहे.
तुमच्या घरात किंवा शाळेत तुम्ही वेगवेगळ्या वस्तू बघा, जसे की बांगड्या, नाणी किंवा सायकलचे चाक यासारख्या गोलाकार वस्तू तुम्ही शोधा आणि त्यांचा केंद्रबिंदू काय आहे, त्याचा व्यास काय आहे, त्याची त्रिज्या काय आहे हे शोधून तुम्ही सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत राहा. चला आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया.